काही लोकांची सुरुवात डॅश पण होते आणि आपली सुरुवात चहा पिऊन होते. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपल्या सुरुवात झाली होती चहा पिऊन, ते पण काळी होती आज. नंतर मग काय स्वयंपाक करायचा होता, मग पीठ वगैरे भिजून पोळ्या वगैरे करायच्या होत्या. नंतर भाजी पण करून घेतली होती आधी, भाजीचा कांदा वगैरे कापून घेतला होता. मग नंतर भाजी केली. नंतर काय पोळ्या वगैरे चालू केल्या. तर पोळ्या जमता का बघा बरं मला, मस्त एकदम गोलमध्ये येत्या का बघा, एकदम भारीमध्ये खतरनाक बनवता मग पोळ्या. पोळी एका हातात घेणं म्हणजे लय अवघड काम आहे, पण जमतंच आपल्याला. खतरनाक एक्सपिरियन्स जो आलाय ना आपल्याला. नंतर मग काय आवरून वगैरे सगळं चाललो होतो कामावरती. गणेश भाऊला घेतलं. नंतर काय मटेरियल घ्यायचं होतं साईटवर. मटेरियल घ्यायला गेलो दुकानात, मटेरियल वगैरे घेतलं. आणि एका ठिकाणी मेंटेनन्सचं काम आलं होतं मधीच. मग तिथे थांबलो आणि मेंटेनन्स केलं. नंतर पुन्हा निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं आज लांब, म्हणजे वाळूतलं जायचं होतं. तिथं आम्हाला हे 2-4 बोर्ड वगैरे बसवायचे होते. नंतर काय आमची आली मामाश्री आमच्या पुढं. त्यांना म्हणजे आम्हाला साईट माहीत नव्हते, त्यांना माहीत होतं. मग ते घेऊन गेले आम्हाला साईटवरती. साईटवरती आलो तर काम चालू होतं आमचं. काम चालू वगैरे केलं. तिथं MCB वगैरे चेंज करायच्या होत्या. मग काय गणेश भाऊनी सुरू केलं काम. गणेश भाऊ मला करू देत नाही काम, आपण नुसता आराम करतो बस. ते काय त्यांचं चालू होतं, बोर्ड वगैरे बसवत. ते म्हणे, ते मला म्हणे वायर वगैरे टाक म्हणे. तू मी मध्ये आलो, वायर वगैरे टाकले, वायर वगैरे ठोकले, क्लिपमध्ये मारले. नंतर काय होल्डर वगैरे लावायचे ते 2-3 होल्डर वगैरे लावून घेतले सगळे, आणि लाईट पण चेक केले आले की नाही. तर नंतर मग रात्री आम्ही कामावरून दुसऱ्या आमच्या स्वतः ज्याच्या कामावरती आलो, तिथं आम्हाला पट्टी फिटिंग वगैरे करायची होती. मग लाईट वगैरे तिथं पण लावून घेतले सगळे, ट्यूब वगैरे लावले, MCB वगैरे लावले. आणि नंतर आम्हाला जायचं होतं घरी. आम्हाला घरी जाता जाता वाजले 12. जेवायला पण उशीर झाला. राम राम, भेटू द्या.